जोपर्यंत त्या मुलीला दुसऱ्या सुखाची अपेक्षा करायची गरज राहत नाही, तोपर्यंत सुखाचा डोंगर तिच्या पाठीशी असतो, तो म्हणजे तिचा बाप असतो. लहानपणापासून एकच इच्छा असते लेकीन कोणाचीही, देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे. ते देव भेटत नसतो, तो देव आपल्याला खरा खरा दिसत नसतो, ते देव आपल्याला बापाच्या रूपामध्ये देतो. आणि त्या देवाचा जर अपमान होत असेल, तर देवाचा जर अवमान होत असेल, तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. खरं सांगू, आजकाल आईवरती कविता करणारे कितीतरी दिसले, आईवरती बोलणारे कितीतरी दिसले, परंतु बापावरती बोलणारा आता आई लग्नाचा पाय आहे, दुधावरची साय आहे, गोठ्यातली गाय आहे. कोणी म्हणलं का बापाला आजपर्यंत की दुधावरची साय आहे, गोठ्यातली गाय? म्हटले का? नाही म्हटलंय. कारण त्या बापाचं प्रेम हे गुपित असतं, दिसत नसतं ते कोणाला, दिसत नसतं ते कोणाला. त्याचं प्रेम गुपित असतं. आणि ज्या दिवशी बापाचं प्रेम माणसाला कळालं, त्या दिवशी मी सांगू, सगळे सुख त्याला, जगातले सगळे सुख त्याला प्राप्त झाले. कारण देव ना